नमस्कार. चला विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ 2026 या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गामध्ये आपलं सर्वांचं आज मी सतीश रमेश कासार सर्वप्रथम खूप खूप स्वागत करतो. आपल्या या मिशन वर्गामध्ये आपण आज इयत्ता 7वी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि आपल्या मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत परिमिती हा घटक पाहणार आहोत. वाटायला, पाहायला, ऐकायला खूप सोपा वाटतो हा घटक, परंतु जर आपण लक्ष दिलं नाही आणि खूप सोपा म्हणून त्याच्यावर जर दुर्लक्ष केलं तर या घटकावरचे सोपे प्रश्न आपले चुकत असतात. तर निश्चितच आपण सर्व जर तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी जर ऐकलं तर आपल्याला या घटकावर कसे प्रश्न येतात आणि ते आपण कसे सोडवायचे, कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवणं हे पण एक स्किल असतं. प्रश्न सुटून उपयोग नाही, तर कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सुटला पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला या आज वर्गामध्ये शिकायच्यात. आता आपण ज्यावेळेस परीक्षेला बसतो त्यावेळेस आपल्याला तो प्रश्न पूर्ण समजून घेणं गरजेचं असतं. आणि जर प्रश्न आपल्याला समजला तर निश्चित उत्तर आपण चांगल्या पद्धतीने काढू शकतो. आता आपण या घटकामध्ये ज्यावेळेस एंट्री करतो, आता परिमिती कशाला म्हणायचं? एखादी जी बंदिस्त आकृती असते, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे परिमाण दिले असतात. काही बाजू मीटरमध्ये दिलेल्या असतील आणि सेंटीमीटरमध्ये मागवलं जाईल. हे पहा, आकृतीमध्ये आपल्याला ती आकृती पाहिल्यानंतर त्या आकृतीमध्ये बाजू सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत की मीटरमध्ये दिलेल्या आहेत हे परिमाण आपण लक्ष देऊन पाहिजे. कधी बाजू आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिले असतात, पॉईंटमध्ये दिले असतात, मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलेलं असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला पर्याय चुकवलेले असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं. म्हणून सुरुवातीला प्रश्न काय आला हे लक्षपूर्वक आपण जर पाहिलं तर निश्चितच आपल्याला या घटकावर येणारे सर्व प्रश्न अगदी सोपे जाणार आणि यामध्ये एकही आपला मार्क जाणार नाही. त्यामुळं सर्वांनी लक्ष द्यायचं की नेमकी प्रश्नामध्ये विचारलंय काय, आकृती कोणत्या प्रकारची आहे. तर आता आपण जर एखादी आकृती काढली आणि आपल्याला विचारलं या आकृतीची परिमिती सांगा, आपल्याला काय वाटतं? सरळ सरळ घ्यायचे त्याचे माप आणि बेरीज करायची आणि आलं उत्तर. परंतु ते दिलेले जे माप आहेत ते दशांश अपूर्णांकामध्ये असू शकतात, काही छेद अंशामध्ये पण दिलेले असू शकतात. आता परीक्षा पद्धत जी आहे, परीक्षा परिषद तुम्हाला थोडीशी काठिण्य पातळी आता वाढ होत आहेत. त्यामुळं आपल्याला ज्या सोप्या गोष्टी माहित होत्या जुन्या त्या थोड्याशा बाजूला ठेवून आपण आपल्याला नवीन याच्यामध्ये काय ऍड केलेलं आहे आणि आपल्या बुद्धीची जी क्षमता आहे, बुद्धी तपासण्याचं काम या ठिकाणी परीक्षा परिषद करत आहे. भविष्यात सुद्धा आपल्याला नवीन जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. म्हणून सर्व बारीक सारीक गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण बहुभुजाकृती, त्रिकोण आणि चौकोन या तीन गोष्टींच्या परिमितीविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. त्यानंतर उद्या क्षेत्रफळ, उद्याच्या आपण तासिकेमध्ये पाहणार आहोत. आज फक्त आपल्याला बहुभुजाकृती, त्रिकोण आणि चौकोन यांची परिमिती कशी काढायची, यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात, सोपे प्रश्न कसे असतात, अवघड प्रश्न कसे असतात याविषयी चर्चा करायची आणि काही उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला हा घटक खूप सोपा करायचा आहे. सर्वजण तयार आहात का? झाले का सगळे जॉईन? सर्वांनी एक पेन आणि वही सोबत घेऊन बसायचे. जर कोणी घेतलेले नसेल तर वही आणि पेन लगेच उठा आणि वही आणि पेन घ्या. फक्त ऐकायचं नाही, कारण हे आपलं कीर्तन नाही. कीर्तनामध्ये ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं काही झोपतात, काही बसतात, तसं आपलं करायचं नाही. आपण जे शिकत आहोत ते लिहून घ्यायचं. आपल्या हाताखालून ते एकदा लिहिलं की मग आपली त्याच्याविषयी जी प्रतिमा आहे ती फिक्स होते आणि आपल्याला दृढीकरण होतं आपल्या ज्ञानाचं. म्हणून सर्वांनी वही आणि पेन सोबत घ्यायचा आणि लेक्चरला बसायचं आहे. तर आपण सुरू करूया. सर्वात प्रथम अतिशय सोपा प्रश्न आहे. त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, 18.5 सेंटीमीटर, 21.7 सेंटीमीटर आणि
28.5 सेंटीमीटर. तर काय करायचं, त्याची परिमिती काढायची. सुरुवातीला आपण एक त्रिकोण जर काढला आणि त्या त्रिकोणावर हा एक त्रिकोण काढूयात आपण. त्रिकोण काढायची गरज नाही, परीक्षेला तुम्हाला फक्त उत्तर येणं अपेक्षित आहे. तिथं त्रिकोणवर तुम्हाला काय फक्त क्लिक करायचं, 4 पर्यायातला एक पर्याय. फक्त हे समजून घेण्यासाठी आपण काढत आहोत. 18.5 त्याच्यानंतर 21.7 आणि 25.8 अशा बाजू असतात पहा. आता यामध्ये तुम्हाला दशांश अपूर्णांकाची बेरीज करता येणं गरजेचं आहे पहा. चुका कशा होतात आपण पाहूया. 7 आणि 7 14, 15 आणि 5 20. मुलं काय करतात पहा. पर्याय पहिला देतो मी तुम्हाला. दुसरा पर्याय, तिसरा पर्याय. तुम्ही सोडवायचे पहा. 64.20, 65.20, 66.0 आणि 67.20. जेव्हा हे वर्गात उदाहरण मी दिलं होतं पहा मुलांना, तर बऱ्याचशा मुलांकडून ही चूक झाली पहा. पहिलाच पर्याय असतो, मुलं काय करतात, दशांश दशांशाची बेरीज करतात. 7 आणि 8, 15 आणि 5 20. 20 दिसले पहा 3 ठिकाणी. आता नंतर काय करणार मुलं, हे राहिलं सांगायचे बरं. 5 आणि 6 आणि 8 14, 4 1 2 3 4 5 6 पहिल्या पर्यायाला लगेच क्लिक करून जातात पहा. असे फसवे पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दिलेले असतात. परंतु हे उत्तर बरोबर आहे का? नाही. ज्यावेळेस हे 20 पॉईंट होतात, म्हणजे याच्यातले 20 पॉईंट झाल्यामुळं हे दोन कुठे जातात, हातच्या जातात पहा. आणि त्याचं उत्तर येतं 66.00. अशा सोप्या सोप्या गोष्टी चुकतात आपल्याकडून. आपल्याला वाटतं काय, त्रिकोण दिलाय, त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्यात, बेरीज करायची झाली परिमिती. असं नाहीये. त्याच्यामुळे ह्या अशा साध्या साध्या चुका होत असतात पहा. तुम्हाला सर्वांना या गोष्टी येतात. परिमिती सर्वांना माहित आहे, बेरीज सर्वांना माहित आहे. मग आज आपल्याला शिकायचंय काय, हेच शिकायचं आपली चूक काय होते. आपल्याला येत असतं बऱ्याचशा गोष्टी, पण काय येत नाही आणि काय चुकतं हे शिकणं खूप महत्वाचं आहे. असे त्रिकोण आणि त्याच्या परिमिती तुम्ही भरपूर 5वी स्कॉलरशिपला पण तुम्ही याचा सराव केलेला असेल. आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये पण भूमिती विषयामध्ये, गणित विषयामध्ये परिमिती हा टॉपिक आपण घेत असतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. वेगवेगळ्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहेत. आपण प्रश्नाच्या मदतीने समोरच्या गोष्टी पाहणार आहोत. आता पहा, एका त्रिकोणाची परिमिती किती आहे सांगा, वाचा बरं. 84 सेंटीमीटर. त्याच्या दोन बाजू 26 सेंटीमीटर आणि 31 सेंटीमीटर आहेत. तिसरी बाजू शोधायची. आपल्याला काय, त्रिकोणाची परिमिती म्हणजे 3 बाजू पाहिजेत, 3 बाजूच्या लांबीची बेरीज करायची. इथे 2 बाजूची लांबी दिलेली आहे, तिसरी बाजू दिली नाही, परंतु काय दिले, परिमिती दिली. मग काय करावं लागेल सांगा बरं. बरोबर, ह्या 2 बाजू दिलेल्या परिमितीतून वजा करायच्या. आता वजा करताना पण करू शकतो पहा आपण. आता ही परिमिती दिलेली आहे आणि 2 बाजू दिल्यात आपल्याला 26 आणि 31. बरोबर. आता काही विद्यार्थी काय करणार, हे 26 एकदा वजा करणार याच्यामधून, आणि राहिलेले जे उत्तर येईल समजा, या उत्तरातून समजा काय इथं काहीतरी उत्तर आलं, याच्यातून पुन्हा 31 वजा करणार आणि जे उत्तर येईल ते तुमचं काय असणार, तिसऱ्या बाजूची लांबी असणार आहे. मग आणि काय विद्यार्थी दिलेल्या 2 बाजूची बेरीज करणार. आता पहा, संख्या पाहायच्या तुम्ही. आपल्याला संख्या वजा करायला सोप्या जातात की बेरीज करायला, ह्या दोन्हीची बेरीज करून 26 आणि 31 ची बेरीज करून 84 वजा करायला सोप्या जातील, की एखाद्याला 80 मधून मला 31 सहज वजा करता येतात. 4तून 1 झाला 3 आणि 8तून 3 गेले 5 आणि दुसरा काय म्हणून 26. 26 दोन्ही किती असतात, 52. आणि मग किती येईल, 27 येईल का बघा बरं. 53 मधून 26 वजा करायचे. 26 दुने 52 आणि आपल्याला 53 होते ना वरती, म्हणून एक वाढवायचा 27. काही जण असंही करतील पहा. तुमचे जर पाढे पाठ असतील, गणितातील तुमचे छोटे छोटे बेरीज वजाबाकीचे स्किल जर तुम्हाला माहित असतील, तर ह्या गोष्टी तुम्हाला, नाहीतर पारंपरिक पद्धतीने मग आपण 2 बाजूची बेरीज करायची, तिसऱ्या परिमितीतून ते 2 बाजू वजा करायच्या आणि मग आपल्याला उत्तर ते निघणारच आहे. ते तर कोणी पण काढणार आहे पहा.
परीक्षेमध्ये 100 प्रश्नापैकी 60 ते 70 प्रश्न सोपेच असतात, ते सर्वांना सुटतात. परंतु सोडवण्याची पद्धत सुद्धा 60 ते 70% मुलांची सारखीच असते. ती कोणतीही पारंपरिक पद्धत, त्यांची बेरीज करा, मग त्या पूर्ण परिमितीतून काय करा, त्यांची बेरीज वजा करा. आपल्याला तसं करायचं नाही मित्रांनो. आपल्याला त्या 70-80% मुलासारखं करायचं नाही काम. आपल्याला 20% मुलांसारखं स्मार्ट काम करायचं. मी तिथे सांगितलं की तुम्हाला 84तून 31 वजा करा, उरलेल्यातून 26 वजा करा. 84तून 31 वजा केले 53 आले, 53 मधून 26 करायचं. मला 26चा पाठ होता, 26 दुने 52 होतात. अजून एक आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामधून वजा करायला लागेल. पण हे करत असताना गडबडीत काय होतं, कधी कधी बेरीज पण चुकली जाते पहा आपली. किंवा आता 26 दुने 52 केलं, मग 26 मध्ये एक वाढ व्हायचा की 26 मधून एक कमी करायचा, ह्या पण गोष्टी होतात. जेव्हा आपण हे गोष्टी शिकत असतो, शिकताना आपण दोन्ही गोष्टी करून पाहायच्या. एक तर बेरीज करून पाहिजे, एकदा एक संख्या वजा करून पाहिजे, आणि जे शॉर्टकटने आपल्याला करता येईल त्या गोष्टी सुद्धा आपण करायच्या. म्हणजे आपल्याला हे शिकायचं, ही परीक्षा नाही आपली. आपल्याला परीक्षेमध्ये काय चुका होतात ते शोधायचे. पहा सवाल असेल, आपण शेवटी जेव्हा काही समजणार नाही त्या गोष्टीवर आपण चर्चा करणारच आहोत. आपण सुरुवातीला थोडे सोपे प्रश्न घेतलेले आहेत. पहा तुम्हाला वाटत असेल हे सोपं आहे, हे आम्हाला येत होतं, परंतु सोपे प्रश्न कसे चुकतात तेच मला तुम्हाला आज सांगायचे. काय दिले याच्यामध्ये, चौरसाची परिमिती किती आहे, 148 सेंटीमीटर आहे. प्रत्येक बाजूची लांबी किती, सोपे आहे. काय करायचं, त्याचे 4 भाग करायचे. 148 चे काय करा, 4 भाग करा, आणि जो एक भाग असेल तो काय असणार आहे, त्याची प्रत्येक बाजूची लांबी असणार 148. आता काही ना पहा अशा पद्धतीने भाग करता येत नाही, ते पारंपरिक पद्धतीने करत बसतात. 148 भागिले 4. आता आपण 7वीला आलो आहोत. दुसरी तिसरी सारखं, पहिले दुसरी सारखं, तिसरी चौथी पासून भागाकार मुलं ते केलं तर ठीक आहे, तिसरी चौथी पर्यंत, 5वी पर्यंत. तुम्ही 7वीला आहात, भाज्यन भाज्यकन गुणने गुणक हे मांडायचं नाही, हे तुम्ही शिकून घ्या. 4 एक 4, 4 त्रिक 12, खाली उरले 2, 8 आहेत पहिले, 28 झाले, 4 7 28. किती आलं उत्तर, 37. 4 भाग केले आपण 148 चे, एका भागात 37, म्हणजे एक बाजू चौरसाची किती आली, 37. संपूर्ण समजलंच असेल. इथं पहा, ज्याला समजलं 4 त्रिक 12, 14तून 12 गेले 2, वरून घेतले 8, 4 7 28, 37. आलं लक्षात सर्वांच्या. ह्या गोष्टी, हे उदाहरण सोपं साधच आहे, पण आपला वेळ कसा जातो याच्यामध्ये. आणि जेव्हा शेवटी आपल्याला वेळ पुरत नाही, त्यावेळेस असं वाटतं आपल्याला ते उत्तर आपण वेळ घातला खूप त्याला. तर हेच आपल्याला शिकायचे. पहा पुढचा प्रश्न बाबू पुढे आहेत आणखी. आता सुरुवातीला आपण सोपे प्रश्न घेतलेले आहेत. पहा तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळाली की त्याच्यामध्ये कसे कॉम्प्लिकेटेड प्रश्न येत असतात, आणि अवघड प्रश्न जास्त वेळ घेतात पहा सोडवायचे, आणि मेरिट तेच ठरवतात. त्याच्यामुळं त्या, परंतु अवघड प्रश्न सोडवायच्या अगोदर सोपे प्रश्न पण सुटले पाहिजे. ज्याला सोपे येतात त्यालाच अवघड येतात. असं आहे कोणी ज्याला अवघड प्रश्न येतात पण सोपे येत नाहीत? आहे का कोणी असं? सांगा बरं, आहे का? नाही. ज्याला सोपे येतात त्यालाच अवघड प्रश्न सोडवता येतात. एका आयताची लांबी 32 सेंटीमीटर आणि रुंदी 19 सेंटीमीटर आहे. त्याची परिमिती काढा. आयत सर्वांना माहिती आहे, समोरासमोरच्या दोन बाजू काय असतात, सारख्या असतात. 32 आणि 32 किती, 64, आणि 19 आणि 19 किती, 38. सोपा प्रश्न आहे, सर्वांना येईल. पहा बेरीज करायची फक्त. आपण पुढे जाऊयात. एका आयताची परिमिती 110 सेंटीमीटर आहे. 33 सेंटीमीटर असल्यास त्याची रुंदी शोधा. आता याच्यामध्ये थोडा अवघड प्रश्न आता यायला लागले. पहा अवघड नाही, तुमच्यासाठी सोपा आहे. तुम्ही खूप हुशार मुलं आहात. पहा एवढ्या जिल्ह्यामधून तुम्ही एवढे जॉईन झालेले आहात, म्हणजे तुम्ही खूप हुशार आहात. कारण जे हुशार आहेत, अति हुशार, ते जॉईनच झाले नाही. त्यांना वाटतंय काय गरज नाही, आपल्याला सर्व येते. पहा पण तुम्ही शाळेतून आल्यानंतर शाळेत दिवसभर तुम्ही अभ्यास करतात, दमतात, घरी आले फ्रेश झाले की लगेच आपला लेक्चर होते, आणि तुम्ही बसलेत. तुम्ही नशिबान आहात. पहा तुम्ही आज कष्ट सहन जर केले, तुम्हाला आता तुमच्यातले काही जण म्हणत असते जाऊ दे आता खेळायला जायचे, दिवसभरच शिकायचं आणि संध्याकाळी तेच का. परंतु मित्रांनो, स्पर्धा अशी आहे, जे स्पर्धेत येतात ना मुलं,
ते ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत. रात्रंदिवस रात्री रात्र अभ्यास करतात मुलं, 4-4, 5-5 तास झोपतात. पहिल्या जुन्या काळामध्ये वय जसं वाढत तसं अभ्यास वाढवायची मुलं. आता कमी वयातली मुलं खूप जास्त अभ्यास करतात पहा. आणि मग स्पर्धा कशामुळे वाढली आज? आपण म्हणतो मी एवढा अभ्यास केला, पण त्याला एवढे कसं काय मार्क्स पडले? परंतु तो किती तास अभ्यास करतो, तू किती तास अभ्यास करतो हे ठरवलं पाहिजे. ही स्पर्धा खूप महत्वाची पहा. ह्याच गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत. लोकांचं काय आणि आपलं काय ह्या दोघांतली तुलना आपण केली पाहिजे पहा. स्वतःच कोणाला पण बरोबरच वाटतं, पण समाजात काय चाललंय ते पण पाहिलं पाहिजे पहा. 1 ते 10 सेंटीमीटर काय आहे त्याची सर्व बाजूंची लांबीची बेरीज 110 आहे. लांबी किती आहे? 30. आणि रुंदी शोधायची. खूप सोपं आहे. आयताची सर्वांना गुणधर्म माहिती आहे, समोरासमोरच्या बाजू समान असतात. ही लांबी 33 म्हणजे 2 लांब्या आहेत, ही समोरची बाजू पण 33 असणार. मित्रांनो 110 मधून हे 33 आणि 33 काय करायचे? वजा करायचे. पहा इथं शून्यातून 6 जात नाही. ही वजाबाकी पण बऱ्याच जणांना जमत नाही पहा. शून्य जेव्हा मध्ये मध्ये येतात, जेव्हा इथं पण शून्य असतो, शून्याकडून हातचा घ्यायचा असतो, शून्याकडेच नसतो, मग कसा घ्यायचा? हे पण गोष्टी शिकून घ्या. अवघड उदाहरणं मुद्दामून घ्यायची शिकत असताना. शून्याकडं काहीच नाही, 10 घेतला, 1 घेतला म्हणजे 1 दशक घेतला म्हणून शून्याचे 10 झाले. इथं काय राहिलं? एक स्वतःच्याकडे दशक तो पण गेला. 10तून 6 गेले 4. आता याच्याकडे शून्य आहे, अजून 1 दशक घेऊ आपण इकडून. इथं 10 झाले, इथं काहीच नाही राहिलं. आता 10तून 6 गेले 4. बरोबर. आता मला सांगा, ह्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज 110 होती. त्याच्यापैकी 66 तर काय झाली? वजा झाली. आता राहिले किती? 44. 44 मध्ये वाटा कोणाचा आहे? ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा. आणि आपल्याला माहिती आहे त्या दोन्ही बाजू समान आहेत, म्हणजे एक बाजू 22 आणि दुसरी 22. अशा पद्धतीने काय विचारलं होतं आपल्याला? रुंदी शोधायची. अशा पद्धतीने जर समजा समजलं नाही तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं? त्यावेळेस आकृती काढा आणि आकृती रेखाटन केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या सोप्या होऊन जातात. ज्याला तसं समजत नसेल त्याने काय करायचं? आकृती काढायची. परंतु परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्याला इतका वेळ नसतो. आपण आकृत्या काढत बसलो तर आपला वेळ जास्त जातो. आपल्याला वेळ पण वाचला पाहिजे आणि उत्तर पण बरोबर पाहिजे आलं पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा मेळ आपल्याला घालायचा असतो. म्हणून आपण आता इथं पहा, एका नियमित पंचभुजाच्या प्रत्येक बाजूची लांबी 16.5 सेमी आहे. त्याची परिमिती काढा. आता पंचभुजा हा शब्द समजला पाहिजे आपल्याला. आपण पंचकोन वगैरे शब्द ऐकलेला असतो, पण पंचभुजा ऐकलेला नसतो. आता नियमित म्हणजे काय? ज्यावेळेस नियमित शब्द येतो ना मित्रांनो, त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की सर्व बाजू त्याच्या समान लांबीच्या असतात. नियमित पंचभुजा म्हणजे 5ही बाजू अशा की त्यांची लांबी कशी आहे? सर्वांची समान आहे. आता पंचभुजा मी असं पण काढू शकतो, 2, 3, 4. एकच मिनिट, याला थोडासा कमी करावं लागेल आपल्याला. 1, 2, 3, 4, 5. आता पहा, हा फक्त याला 5 कोण आहेत? 1, 2, 3, 4, 5. हा पंचकोन झाला. लक्षात ठेवा, 5 कोण असलेली बंदिस्त आकृती. पण याला नियमित पंचभुजा म्हणता येणार नाही. नियमित पंचभुजा कधी होईल? त्याच्या सर्व बाजू, म्हणजे सर्व म्हणजे किती? पंच म्हणजे 5 बाजू. त्याच्या 5ही बाजू कशा असल्या पाहिजे? आता मला काढताना त्या एवढ्या बरोबर येणार नाही. जेव्हा तुम्ही मोजून काढाल पट्टीने त्याच्या गुणधर्मानुसार येणार. म्हणजे याला म्हणायचं नियमित पंचभुजा. पहा, त्या सर्व बाजू जर त्याच्या सारख्या असतील तर तो नियमित पंचभुजा. आपला विषय आहे परिमितीचा. आपल्याला सर्व बाजू मोजायच्या. मग काय? 5 बाजू आणि एक बाजू किती? याला 16चा पाढा पाठ आहे. 16 पंचे किती रे? 80. आणि 5 5 25. 80.25 का? सांगा बरं पटकन. 80.25 का? असं पर्याय पहिलाच असतो पहा. पहिलाच पर्याय असतो 80.25. पण उत्तर 80.25 नाहीये मित्रांनो. काय करायचं? 16.5 आहे ना, याला गुणिले किती करायचे? 5. 5 5 25. हा पॉईंट तसा. 5 चा 30 आणि 2 32. 5 1 5 आणि 3 8. काय झालं? 82.25. हे 25 नाहीत तर हे ह्या 25तले 20 इकडे आल्यामुळं, हा 2 हातचा आल्यामुळं 82 झाले. 82.5. गडबडीमध्ये असं होतं पहा. 80.25 पहिलाच पर्याय असतो. मग ज्याला 16चा पाढा पाठ आहे त्यांनी 16 पंचे 80, 5 5 25, 25तले 2 इकडे आले, 80तले 82 झाले आणि वरचे पॉईंट तसेच राहिले. पाहिजे या आकृती काढा आणि गुणाकार करा, हे दर्शवून द्या. याची काही गरज नाही. तुम्ही आता 7वीला आहेत. या बारीक सारीक गोष्टी तुम्ही आता करायच्या नाही.
पुढे पुढे छान छान उदाहरण आहे तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी करू. आता षटभुजाची नियमित षट म्हणजे 6 102 सेमी प्रत्येक बाजू काय करायचं 102 चा काय करायचा कोणासोबत गुणाकार करायचा हा गुणाकार करायचा भागाकार करायचा 102 परिमिती आहे का त्याची बाजू काढायची आपल्याला म्हणजे काय करावं लागणार आपल्याला त्याचे भाग करावे लागतात पहिल्यांदा काय दिलं होतं आपल्याला पहिल्याच्यामध्ये उलटे पहा प्रत्येक बाजूची लांबी दिली होती बरोबर मग आपल्याला 5 बाजूची लांबीची बेरीज करायची म्हणून आपण त्याला गुणलं आता इथं काय करायचं इथं षटभुजाची परिमिती दिली म्हणजे 6 बाजूच्या लांबीची बेरीज दिली मित्रांनो आपल्याला काय करायचं एक बाजू काढायची म्हणजे काय करायचे त्याचे भाग करायचे फक्त किती भाग करायचे 6 पहा तोंडे पहा 6 एक 6 खाली किती उरले मित्रांनो 4 वरून घेतले 2 27 7 42 किती उत्तर येणार 17 तोंडी करता आलं पाहिजे आलं का 17 समजलं का सगळ्यांना करून पाहिजे की नाही सांगा समजलं सगळ्यांना ओके याच्यात वेळ नाही घालायचा आपल्याला भारी भारी प्रश्न आहे पुढं छान छान पहा नियमित अष्टभुजाच्या प्रत्येक बाजूची लांबी 13.5 सेंटीमीटर आहे त्याची परिमिती काढा आता इथं पण काय आहे पहिल्यासारखं याच्या अगोदरचं 2 सेकंड लास्ट जे होतं तिथं 16.5 वाला तसंच सेम फक्त अष्टभुज आहे 8 बाजू आहेत 13 104 आणि 5 8 40 40 मधले 4 आणि 108 104 मधले 4 4 आणि हे 4 108 40 45 40 असल्यामुळं ते 4 पूर्ण इकडे आले आज त्याला 0 संपला विषय त्याचा 108 उत्तर येते आलंय का काढून द्यायचं का टोपीवाला आलंय ना ओके छान गुड सोपं आहे पहा एका नियमित दशभुजाच्या प्रत्येक बाजूची लांबी 12.8 सेंटीमीटर आहे त्याची परिमिती काढा सांगा दशभुजा म्हणजे काय रे 10 बाजू आहेत त्या मित्रांनो मला सांगा 12.8 ला ज्यावेळेस आपण 12.8 ला 10 ने गुणतो गुणिले 10 करतो पहा काय होतं फक्त एक दशांश तळ उजवीकडे सरकतं पहा जेव्हा 10 ने गुणतो तेव्हा आणि भागल्यानंतर डावीकडे सरकतं हे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात पाहिजे पाहिल्याबरोबर तुम्ही 128 उत्तर देऊन मोकळा झाला 10 ने गुणायचं ना त्याला एका बाजूची लांबी एवढी आहे तर 10 बाजूची किती असणार आहे बेरीज त्याच्या 10 पट करायची तुम्हाला दशांशचा 10चा भागाकाराने गुणाकार नाही तसा जेव्हा 10 ने भागतो ना आपण भागिले 10 जर असेल 200 ला जर 205 ला जर 10 ने भागलं मित्रांनो काय करतो एक दशांश तळ काय होतं डावीकडे सरक इथं आलं पहा भागल्यामुळे आणि जर यालाच काय केलं असतं आपण 205 ला जर 10 ने गुणलं असतं उत्तर काय आलं असतं माहितीये का 205 0 एक घर उजवीकडे सरकतं ह्या गोष्टी बारीक सारीक तुम्हाला माहित पाहिजे हे जर माहित असेल तर बाकी तुम्हाला गणितामध्ये खूप खूप सोप्या गोष्टी आवड गोष्टी सोप्या वाटणार आहेत पहा आता एका शेताची लांबी 95 मीटर रुंदी 68 मीटर आहे शेताभोवती 3 ओळींमध्ये कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल पहा करा बरं प्रयत्न सोडवा बरं तुम्ही सोडवा तुम्हाला 1 मिनिट वेळ एक शेत आहे लांबी 95 मीटर आणि रुंदी 68 मीटर आहे शेताभोवती 3 ओळीमध्ये कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल पहा मित्रांनो इथं कधी कधी मीटर असतं आणि इथं सेंटीमीटर किंवा इथं सेंटीमीटर इथं मीटर विचारलं जातो वेगळ्या वेगळ्या प्रश्नामध्ये तर दोन्हीकडे पण एकच एकक आहे का लांबी रुंदीचा आणि त्या तुम्हाला परिमिती विचारली ना मग परिमितीसाठी समजा मीटर मध्ये तुम्हाला शेताचे माप देतील आणि सगळे पर्याय सेंटीमीटर मध्ये देतील पहा मग मीटरचं कन्व्हर्जन तुम्हाला सेंटीमीटर मध्ये पण करता आलं पाहिजे असं होत असतं ते आणि मग त्यावेळेस आकडे सारखे दिसतात पहा आता 100 असतं नाही 100 आता याच्यावर समजा 1000 लिहिले आपले डोळे फिरतात पहा इथं आता मात्र गंमत होते 10 लिहू की 100 लिहू का 1000 लिहू का 1 लाख 10 लाख लिहू 10,000 लिहू काय असे जेव्हा आकडे येतात ना तेव्हा मग घोटाळा होतो त्यावेळेस काय करायचं हे लक्षात ठेवायचं दोन्हीकडे परिमाण सारखे दिलेले आहेत का चला काढूया आपण 95 मीटर काय आहे शेताची लांबी रुंदी 68 आहे बरोबर 95 चला किती येईल तारेचं कुंपण म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे इथं हा प्रश्न परिमितीवरचा आहे तिथं काय लिहिणार नाही वर परिमितीवरचे 4 प्रश्न खालील प्रकारे तुम्हाला समजला पाहिजे तो प्रश्न परिमितीचा आहे काय करतात मुलं पहा बऱ्याच वेळा परिमिती क्षेत्रफळामध्ये घोटाळा होतो बऱ्याच वेळा आयताच्या बाबतीत आणि चौरसाच्या बाबतीत तर होतोच होतो काय करतात मुलं 95 आणि 68 गुणाकार करून टाकतात त्या ठिकाणी आणि तसा पण पर्याय असतो पर्यायामध्ये तो पण आकडा असतो पहा
मग त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे की परिमिती विचारली की क्षेत्रफळ विचारलं. हा गोंधळ होत असतो पहा, तुम्हाला वाटत असेल, परंतु हा मी पाहिलेले हे बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात. काय करायचंय आपल्याला, तारेचं कुंपण घालायचंय ना, मग काय करायचं आपल्याला, सगळ्या बॉर्डरची लांबी बेरीज करायची. चला 95, ही पण 95 असणार, हे पण 68, हे पण असणार. आता ह्याच्यातले जे शेत असतात ते स्टँडर्ड असतात बरं का. आपल्याकडले बांध कोरल्यामुळे शेत कमी जास्त होतात, ते नाही डोक्यात ठेवायचं. काही जण म्हणतील सगळे शेत काय एका कृतीच असतात का, तो भाग गणितातले शेत सगळे एकदम स्टँडर्ड माप असतात पहा, त्यांचे सेंटीमीटर मीटर मध्ये आहेत म्हणलं इथं काही विषय नाही. आपल्या खेड्यातले विषय घ्यायचा नाही पहा. आता काय झालं, 95, 95, 68 आणि 68 यांची काय करायची, बेरीज करायची. आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला ज्याला सोपडल, कोणी काय करीन 90 आणि 90 180 करीन आणि हे 10 190 करीन, बरोबर ना. 8 आणि 60 120 आणि 8 आणि 8 16 120 आणि 16 136 असं पण करील कोणी. पहा ज्याला जसं वाटतं तसं आपण दोन्ही पद्धतीने करून पाहू. उकताचं काय 9 10 11 12 3 बरोबर. 8 आणि 8 16 आणि 10 26 अचल गेले 2 9 2 18 18 आणि 2 20 20 आणि 6 26 26 आणि 6 32 बरोबर. बरोबर आहे आपलं. 326 काय झालं मित्रांनो, परिमिती आली त्या शेताची. आपल्याला काय करायचंय, शेताभोवती 3 ओळीमध्ये कुंपण घालायचंय. आता ही किती ओळी, 326 म्हणजे काय झालं, फक्त एक ओळ झाली. मला सांगा, आता 1 फुटावर जर शेतात 1 ओळीने कुंपण घातलं, त्याचा काही फायदा होईल का, होईल का सांगा ना. कोणताही प्राणी त्याच्यावर सहज येऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचं, शेताभोवती कुंपण या शेतकऱ्याला किती घालायचे, 3 ओळीमध्ये घालायचे. खाली एक, त्याच्यावरती एक आणि त्याच्यावरती एक. म्हणजे आता त्याच्यातून बराच 3 फूट उंची वाढेल, म्हणजे तिथून प्राण्यांना आता येणार नाही पहा. मग आता पहा आपल्याला काय करावं लागेल, एका फेऱ्यासाठी एका पदरी कुंपणासाठी 326, तर 3 साठी किती, याला काय करायचं, गुणिले 3, 3 सक 18, 3 दुने 6 आणि 1 7, 3 त्रिक 9, 978 मीटर. काय उत्तर आलं. आता याच्या पुढे पण त्यांना जर प्रश्न वाढवायचा असेल, तुमची जर त्यांना पाहायचं असेल मुलं किती हुशार आहे, तुमचं मार्क झालं असेल, तर ते काय म्हणणार, एका मीटरसाठी 12 रुपये खर्च येतो. मग हे संपूर्ण कुंपण करण्यासाठी किती खर्च येईल. एखाद्या परीक्षकाला वाटलं याला अजून थोडा अवघड प्रश्न द्यायचा, तो 12.5 रुपये देईल. त्याच्यापेक्षा माझ्यासारखा असला तो 13.25 रुपये म्हणेल पहा. मग आपली गंमत काय होती, 13.25 गंमत होती. आता 13 लिहायचे, 13.75 लिहू का 12.75 लिहू, तर काय लिहू काही कळत नाही, 13.25 लिहू काय काय. हे पाऊण अर्धा आपण चौथीमध्ये शिकलेलो आहेत पहा. ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. 13.25 रुपये एका मीटरचा खर्च असेल, तर मग आपल्याला 13.25 पण कळले पाहिजे. ते तर आपण सर्व बरोबर काढले, परिमिती काढली, त्याची तिप्पट केली, 3 फेरे पण मारले, पण पैशाचा विषय आला आपला, आपण मागे पडलो त्याच्यात, बरोबर आहे का नाही. पैशात काय झालं आपलं, आपण पैशामुळे माघार घेतली, म्हणजे काय झालं, आपले पैसे चुकले. 13.25 आपल्याला लिहिता आले नाही, तरी सुद्धा आपलं उत्तर बरोबर येऊन काही फायदा नाही. समजलं असं सर्वांना. चला पुढचा प्रश्न घेऊ पहा. वेगवेगळ्या प्रश्नामध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे. एका त्रिकोणाच्या बाजूचं गुणोत्तर 4 5 6, परिमिती 90 सेंटीमीटर असल्यास प्रत्येक बाजू शोधा. गुणोत्तर प्रमाण आणि क्षेत्रफळ परिमिती, ह्या दोन्ही टॉपिकचं काय झालं इथं एकत्रीकरण झालेलं. गणितामध्ये पहा सर्वच विषयाचं एकत्रीकरण झालेलं असतं. भाषाचं सर्व विषय गणितामध्ये लागतात. भूगोल इतिहासाचा सुद्धा गणितामध्ये फायदा होतो. तो कसा होतो नंतर तुम्हाला लक्षात येईल. आता रेखांश अक्षांश मध्ये गणिताचा भूगोलात उपयोग होतो. भूगोलाचा गणितात कसा उपयोग होतो, भूगोल गोल मध्येच पहा, गोल भूमितीमध्ये सर्वात मोठा गोल आहे आणि पृथ्वी गोल आहे, भूगोल आहे पहा. भूगोलाचा संबंध पण कितीमध्ये आहे गणितामध्ये, किती मोठ्या प्रमाणात आहे. असं तो विषय आपला नाही. 4 5 6 प्रमाणात त्या तीनही बाजू आहेत. सर्व बाजूंची बेरीज दिली आपल्याला 90. तर काय करायचं आपल्याला, प्रत्येक बाजू शोधायची. मित्रांनो गुणोत्तर आल्यानंतर अजिबात त्याला घाबरायचं नाही पहा. काय करायचं, गुणोत्तराची बेरीज करायची. सरळ सरळ काय करायची, गुणोत्तराची 6 आणि 5 11 आणि 4 किती 15. गुणोत्तराची बेरीज करायची. एकूण परिमिती दिली ना, त्याला काय करायचं, त्याने भागायचं. किती आलं, 15चा पाढा पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे, पाढे पाठ करा, फायदा होईल तुमचा. पाढे जर पाठ नसतील तर मग अवघड आहे. परत 15 90 होतात. हे लगेच मला किंवा कोणत्याही विद्यार्थ्याला ज्याचा 15चा पाढा पाठ आहे, हे बेरीज 15 आल्याबरोबर त्याला लगेच गुणोत्तर समज. गुणोत्तर किती आहे, रेशो किती झालेला आहे, 15 सखी 90. 6चा रेशो आलाय. 6 ने काय करायचं, यांना गुणून टाका प्रत्येकाला. 6 चोक 24, 6 पंचे 30,
6 6 36 झाल्या बाजू. बेरीज करून पाहू आपण. 24 30 36 6 4 10 आता गेला 1 2 1 3 3 9 आलं 90. परिमिती 90 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. 24 30 आणि 36 याच्यामध्ये काय विचारतील? अजून दुसरा पण विचारतील. लक्षात ठेवा. सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती, सर्वात छोट्या बाजूची लांबी किती. तुम्हाला इथे दिले असतात 24 30 36 32. आपल्याला सगळं सोडवलंय आपण बरोबर, परंतु आपल्याला सर्वात लहान बाजूची लांबी विचारली की सर्वात मोठ्या बाजूची लांबी विचारली. हे जर नाही समजलं, सर्वात मोठी बाजू किती आहे 36, सर्वात लहान तिन्ही पैकी 24 आहे. मग मोठी विचारले तर 36 ज्या नंबरला आहे ते वरतून तुम्ही डार्क केला पाहिजे. जर सर्वात छोटे विचारले तर 24 ज्या ठिकाणी आहे, ज्या पर्यायाला आहे ते पर्याय तुम्ही डार्क केला पाहिजे. ह्या पण गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. या गोष्टी काय सांगतो मी, चुकतात हे पाहिलेले आहेत आणि ह्या साध्या साध्या गोष्टी चुकतात आणि आपलं उत्तर येऊन सुद्धा काही फायदा होत नाही. एका चौरसाची बाजू 7 सेमीने वाढवली तर परिमिती किती वाढ होईल? सोपा प्रश्न आहे. सांगा, सांग बरं तू. बरोबर आहे. किती? चौरसाची बाजू 7 ने वाढली. मला सांगा, चौरसाच्या 4 बाजूची बेरीज करायची. एक बाजूची 7 ने वाढली तर 4 बाजू 7 ने वाढणार. 7 चोक 28. किती वाढ होईल? आपल्याला एकूण परिमिती विचारले विचारलं नाही. 7 ची वाढ आहे, मग चारही बाजू 7 7 ने वाढणार. 7 चोक 28 ने वाढणार. विषय झाला. सोपा आहे प्रश्न. अशा प्रश्नाला वेळ घालवायचा नाही तुम्ही पण. परंतु काय होतं मग, आता मुलं काय करतात, चौरस आहे मग आता चौरस काढून पाहायचा, म्हणजे किती बाजू वाढली कशी वाढली काय घे नाही तुम्हाला त्याचं. आता हा चौरस आहे पहा, बरोबर. मग हा चौरस होता, मग काय करायची, ही बाजू आता समजा 7 ने एवढी वाढली, परत ही कडली 7 ने वाढली, ही परत चौरस 7 ने, आणि मग आता काय करतात काही परत अशा करत बसतात त्याला, नाही का, ही 7 वाढलेली 7 वाढलेली. हे काही करायची गरज नाही. आपल्याला कन्सेप्ट कळले पाहिजे. चौरसाची बाजू 4 जर असेल तर 16, 7 ने वाढली तर वाढणार सुद्धा 7 चोक 28 होणार. 4 गुणिले 4 गुणिले 4 4 गुणिले 4 असं 16 आहे. नाही तर तुम्ही परत याचं क्षेत्रफळ पण काय येईल 16 येईल आणि परिमिती पण 16 येईल. असा पण गोंधळ होतो काही ठिकाणी, ते पण लक्षात ठेवा. ज्याची 4 बाजू आहे त्याचं क्षेत्रफळ पण 16 येणार आणि परिमिती पण 16 येणार. तर ते जेवढं वाढलंय ना प्रत्येक बाजू तेवढंच वाढ काय करायची, चौपट करायची, संपला विषय. परिमितीमध्ये तेवढी वाढ होणार. आलं लक्षात सर्वांच्या? आता पहा, एका बहुभुजाच्या बाहेरील बाजू 8 15 12 17 11 9 14 16 सेमी आहेत. परिमिती काढा. तर म्हणतात किती सोपा प्रश्न आहे, काय ते बेरनं तर करायचं. परंतु मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 8 8 संख्या आहेत. 8 संख्या तुम्हाला एकमेकात मिसळायच्या. या ठिकाणी तुम्हाला येतंय का नाही हे पाहायचं नसतं. तुम्ही किती ऍक्युरेट ते सोडू शकता. तुम्ही हात आलेला धरता का, मिळवताना बरोबर मिळवलं जातं का, 8 संख्या एकमेकात मिळवताना एखादी जरी चुकली तरी तुमचं उत्तर संपूर्ण चुकणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला प्रत्येकच गोष्टी प्रश्नामध्ये तुमची बुद्धिमत्ता नाही तपासली जाते. तुमचं लक्ष किती आहे, तुम्ही एखादं काम व्यवस्थित करू शकता का नाही हे सुद्धा अशा प्रश्नातून पाहिलं जातं. सोपं आहे. एक स्थान पाहिजे. आता ज्याला गणितामध्ये तोंडी गणित सोडवण्याची सवय आहे तो काय करणार, आता सगळ्या संख्या 2 अंकीच आहेत म्हणून काय करणार, 6 4 10 10 9 19 19 आणि 21 करत राहा. किती झालं सांगा. आणि काही जण काय करणार, माझ्यासारखे ज्यांना गणित कधी समजतं ते काय करणार, 8 लिहिणार, मग 15, मग 12, मग 17 11 9 14 16 वरती लिहितो. मग अशा सगळ्या संख्या लिहिणार, मग बेरीज करणार. आले काय बरोबर आपल्या 8 15 8 12 17 11 9 14 16 बरोबर आल्या. मग पुन्हा बेरीज करायचे. 9 4 13 14 21 23 23 आणि 5 28 28 आणि 8 46 का 36 36 आणि 6 42 परत 2 परत 4 5 6 7 8 9 10 पहा बरोबर आहे का. तुम्ही चेक करा, चुकू शकते. काही जण काय करणार, 6 4 10 9 19 20 26 28 28 आणि 33 33 आणि 8 41. आता इथं काहीतरी घोटाळा झालेला आहे. एक आला एकच आणि 4. आता पाठ फक्त दशक 4 5 6 7 8 9 10. आता काय झालं, 101 आणि 102 आलं. आता इथं आपल्याला एवढं लिहून पण आता आपलं चुकलं. आता हे बरोबर आहे की हे बरोबर आहे, आपण परत खात्री करू दोन्ही पण. 6 आणि 8 किती 14 14 आणि 5 19 19 आणि 2
21, 21 आणि 7 28, 29, 30, 30 आणि 4 आता 34 झाले. आता काय घोटाळा झाला सांगा बरं. आता काहीतरी घोटाळा झाला. आपण 8 घेतला, 8 घेतला, 15 घेतला, 15 घेतला, 12 घेतला, 12 घेतला, 17 घेतला, 17 घेतला, 11 घेतला, घेतला, 9 घेतला, घेतला, 14 घेतला, घेतला, 16 पण घेतला. आता परत पहा, 9 4 13, 13 आणि 1 14, 14 आणि 7 21, 2 23, 23 आणि 5 28, 28 आणि 8 36, 36 आणि 6 42, 2 हाताला गेले 4, 4 आणि 5 6 7 8 9 10 हे बरोबर आहे. मग आपलं चुकलं इकडचं. परत पहा, 6 आणि 4 10, 10 आणि 9 19, 19 आणि 1 20, 20 आणि 7 27, 27 आणि 2 29, 29 आणि 5 34, 34 आणि 8 42. आपले किती आलते 41, 42, 4 हाताला 4 आला मित्रांनो. 4 5 6 7 8 9 10 102. आता मला सांगा पद्धत सोपी कोणती आहे. ही सोपी आहे की सोपी आहे. त्याच्यात लिहायला वेळ जाणार तुमचा. साधा आहे प्रश्न, फक्त तुम्हाला बेरीज करायची ना. काय काय करणार 10 10 करून घेणार. जिथं 10 20 30 40 50 60 बरोबर. जिथं 10 10 20 30 40 50 60 60 झाले की फक्त आता जे सिंगल सिंगल अंक आहे त्याची बेरीज करणार. पहा 8 5 13 14 15 15 7 22 23 23 आणि 9 32 32 आणि 4 36 36 आणि 6 42 2 सांगा. अशा पद्धतीने ज्याला जे सोपं वाटतंय, जे योग्य वाटतंय, जे त्याला भावतंय, ज्याच्यामध्ये त्याला सोपं वाटतंय, त्याला करताना सहजासहजी ते कॅल्क्युलेशन होतात, त्याने अशा पद्धतीने करायचं. पण ही जी पारंपरिक पद्धत आहे ही नकोय मला वाटतंय. कारण तुम्हाला प्रत्येक आकडे लिहायला वेळ जातोय. आता 8 आकडे तुम्हाला लिहायचे आहेत, पुन्हा मग परत बेरीज करायची, ही गरज नाहीये. हे करा किंवा हे करा. अजून एखाद्याला बा जोड्या लावतील काही बा 12 आणि 8 20, पण ते कळलं पाहिजे पेपरमध्ये. 12 20 मग 15ला कोणा जोडी लागते 10 10. आता हे 9 आहे, 9 आणि 11 20, इथं 20 झाले, इथं 20 झाले, इथं 20 झाले. पहा ते ज्याच्या त्याच्या कौशल्यावर अवलंबून आहे, पण ते खून केली पाहिजे त्याच्यावर. नाहीतर काय होतं एखादा अंक डबल पकडला जाईल आणि तुम्हाला देताना हे पहा हे दोन्ही अंक एकत्र जर केले 14 आणि 16 तिथं लगेच तुम्हाला 30 होणार. असं देतानाच तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या असतात त्या कॅल्क्युलेशनला सोप्या असतात. खूप किचकट असं काही नसतं त्याच्यात. दिलेले असतात पण तुम्हाला त्या संख्येमध्ये कॅल्क्युलेशन करताना सहजासहजी भागाकारात पण काही संख्या एकदम खालचा वरचा भाग जाणारे असतात. पण आपल्याला त्यावेळेस पाडेपाठ पाहिजे. नेमकी आपण कोणत्या संख्येने भागात हे समजलं पाहिजे. जोपर्यंत पूर्णांक संख्याचा भाग जातो त्यावेळेस अपूर्ण संख्याकडे पाहायचं नाही. पूर्ण संख्यांचा अगोदर भाग देऊन टाकायचा. अशा पद्धतीने या ठिकाणी होत असतं. पहा चला पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी काय सांगितलंय. नियमित 9 भुजाची प्रत्येक बाजू 14 सेमी आहे. परिमिती काढा. 9 भुजा म्हणजे काय 9 बाजू असलेला. नियमित तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. नियमित म्हणजे काय ज्याच्या सर्व बाजू सारख्याच आहेत. नियमित 9 भुजा 14. 14चा पाढा जर 5 असेल तर 14 9 सांग बरं किती बरोबर 126. संपला विषय. याला जास्त वेळ घालायचा फक्त हे 9 भुजा कळलं पाहिजे. कुठं काय काय याच्यामध्ये आता थोडंसं गुणोत्तर प्रमाण याच्यामध्ये बैजिक राशी ते मुलांना एक्स वाय एबीसीडी हे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा मुलं घाबरतात. काहीच घाबरायचं नाही. ती एक संख्या असते. फक्त ती संख्या आपल्याला माहित नसते तोपर्यंत तिच्या ऐवजी आपण चल वापरत असतो. पहा सोपा प्रश्न आहे. करा प्रयत्न. दिसत असेल सर्वांना. काय करायचं या ठिकाणी 3 बाजू दिल्यात पहा मित्रांनो. त्रिकोण आहे आणि एक बाजू 24 आहे, दुसरी 18 आहे, तिसरी किती आहे x अधिक 8. हा x म्हणजे एक अंक आहे. तो अंक किंवा संख्या आहे आणि हे बाजूची बेरीज ती संख्या आणि 8 एवढी मिळून आहे. फक्त आपल्याला आणि दिले काय या तीनही ज्या बाजू आहेत यांची बेरीज दिली मात्र आपल्याला 70 दिली. काय नाही करायचं आपल्याला फक्त तिन्ही बाजूची बेरीज किती आहे 70 आहे. सरळ सरळ मांडून घ्यायच्या. 24 अधिक 18 अधिक 1 अधिक 8 बरोबर किती रे 70. काय नाही ज्या संख्येने बेरीज करून टाका. ज्या अक्षर आहेत एका बाजूला ठेवू आपण. त्याला बेरीज करू आपण.
18 आणि 8 किती? बरं 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, त्याला गेले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, आणि इकडे काय राहिला अधिक x, बरोबर आहे का? 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, शून्य हाताला गेले 2, 2 आणि 2 4 आणि 1 5, बरोबर. आता काय करायचं? x इथं ठेवा, हे 70 इकडे आहे. तुम्हाला समीकरणाचे नियम माहित पाहिजे. हा 50 इकडे धन आहे, इकडे जाताना ऋण होणार. या 70 मधून 50 वजा होईल, x ची किंमत राहील 70 70 मधून 50 गेले, किती राहिले 20. तिसऱ्या बाजूची लांबी विचारली की तुम्हाला x विचारलाय, x विचारलाय म्हणजे डायरेक्ट x. पण जर विचारलं ह्या तिसऱ्या बाजूची लांबी काय, मग त्यावेळेस तुम्हाला ती 28 लिहावी लागेल. आलं लक्षात? तुम्हाला पर्यायात विचारलंय काय 20 पण असेल, 28 पण असेल, 38 पण पर्याय असेल, 34 पर्याय असेल. तुम्हाला काय विचारलंय? x ची किंमत विचारली ना, मग x ची किंमत आली आपली. जर तुम्हाला या नाव देतील डायरेक्ट ए त्रिकोणाला नाव देतील, त्रिकोणाला नाव देऊ आपण. गणितामध्ये खूप छान छान नाव असतात. गणितामध्ये मुलं खूप सिरियस होतात, सिरियस व्हायचं नाही. चला त्रिकोणाला नाव देऊ आपण बीडीपी. काय नाव द्यायचं? त्रिकोण बीडीपी. त्रिकोणाचं नाही काय आहे? त्रिकोण बीडीपी, बाजू बीडी, बाजू बीपी, बाजू डीपी. याच्यामध्ये विचारतील बाजू डीपीची लांबी सांगा. मग अशा वेळेस काय करायचं? उत्तर तुमचं 20 लिहून चालेल का तुम्हाला? नाही चालणार मित्रांनो. तुम्हाला त्यावेळेस काय लिहावं लागेल? 20 अधिक 8 28 हा पर्याय द्यावा लागेल. आणि फक्त एक किंमत विचारली त्यावेळेस तुम्हाला 20 ज्या ठिकाणी आहे तो पर्याय द्यावा लागणार आहे. समजलं सगळ्यांना? पुढं एका आयताची परिमिती 136 सेंटीमीटर आहे. लांबी रुंदीपेक्षा 14 सेंटीमीटरने जास्त आहे. लांबी व रुंदी शोधा. वाटतो सोपा प्रश्न, सोपाच आहे, परंतु जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर हा प्रश्न चुकण्याचे चान्सेस कसे असतात? एक आयत दिलाय, काढून घ्या. परिमिती दिली 136, लांबी रुंदीपेक्षा 14 सेंटीमीटरने जास्त आहे. फिक्स काय दिलंय आपल्याला ते फिक्स करून घ्यायचं. फिक्स काय दिलेलं आहे आपल्याला? बऱ्याच वेळा एक लांबीला मानायचा, रुंदीला मानायचं हे समजत नाही. पण आपल्याला उदाहरणामध्ये जी गोष्ट फिक्स दिलेली आहे तिच्याविषयी काहीच मानायची गरज नाही. जी दिलेली नाही तिच्याविषयी मानायचं. परंतु ह्या उदाहरणात काय झालंय? आपल्याला रुंदी फिक्स दिली, मग तिच्याविषयी आपल्याला लांबी रुंदीपेक्षा 14 सेंटीमीटरने जास्त आहे. आता इथे फिक्स कोणतंच दिलेलं नाही, लांबी दिली नाही ना रुंदी दिली नाही. आपल्याला या ठिकाणी कोणती एक गोष्ट एक अक्षर मानायचं. मी काय करतो? या लांबी रुंदीपेक्षा 14 ने जास्त आहे ना, मग मी रुंदी x मानतो. जर लांबी x मानली असती ना तर 14 वजा करायला असते, आणि रुंदी x मानली तर 14 मिळवायला लागते. त्याच्यात काही अडचण नाही. काय सांगितलंय? लांबी रुंदीपेक्षा 14 सेंटीने जास्त आहे. रुंदी x असेल तर लांबी किती असेल मित्रांनो? बरोबर आहे का? लांबी रुंदीपेक्षा 14 सेमीने जास्त, रुंदीपेक्षा 14 सेमीने जास्त कोण? लांबी. आणि आता एकूण तर आपल्याला माहिती आहे सर्वांची बेरीज घ्या, सोपं आहे. ही 1 अधिक 14, ही पण 1 अधिक 14, ही x तर ही पण 1. पहा इथे घेऊ आपण 1 अधिक 14 ही घेऊ, परत खालची मोज द्यायची 1 अधिक 14, आणि ही x आणि x 2x. x x एकत्र करा, 1 2 आणि हे 2 4x, 4x आणि हे किती 14, हे 14 28. आणि सगळ्यांची मिळून किती मित्रांनो लांबी? 136 आहे. आता काय करा? 4x x वाला तसंच ठेवा. 136 मधून काय करायचे? 28 वजा करायचे मित्रांनो. चला सांगा किती झाले? 28 गेल्यानंतर 136 मधून जर 26 गेले तर किती राहतील? 136 मधून 26 गेले तर किती राहील? 10 राहतील. पण आपल्याला अजून 2 घालायचे, म्हणजे 108. समजले काय? हे समजले का? वजा बाकी ज्याला जशी करायची का? मला काय करायचं होतं? 136 मधून 28 वजा करायचे होते. मी काय केलं? 136 मधून 26 वजा केले. फक्त काय केलं? 26 वजा केले, म्हणजे मला लक्षात आलं 110 राहिले. पण मला 26 मध्ये वजा करायचे, मला अजून 2 वजा करायचे, म्हणून 110 मधून मी आणखी 2 केले. तोंडी येण्यासाठी पाहिजे 4x. x ची किंमत किती रे मग? 4 इकडे गुणिले आहेत, इकडे जाताना भागिले होतात. ते तुम्हाला समीकरणाचा नियम माहित पाहिजे. 4 दुने 8, खाली उरले 2, वरून घेतले 8. किती मग? 4 7 28. बरोबर आहे का? 4 दुने 8, खाली 2 उरले, वरून घेतले 8, 28 झाले. 4 7 28 किती आलं? x बरोबर 27. म्हणजे काय आलं रे? आपली रुंदी आली. काय शोधायचं आपल्याला? लांबी बी शोधायची आणि रुंदी पण शोधा. मग आता रुंदी तर आली, लांबी किती रे मित्रांनो?
27 आणि हे लांबी किती होती आपली 1 अधिक 14 होती की नाही. मग x ची किंमत किती आली 27. 27 अधिक 14. 27 अधिक 14 किती झाले 7 आणि 4 11. 2 3 4 41. बरोबर आहे का. बरोबर आहे. कोणाकोणाचं बरोबर आलं सांगा. सांगा पटकन. बरोबर करा बरं कोणाचं बरोबर आलं. मला दिसतात तुम्ही सगळे. अरे वा गुड. सर्वांचं बरोबर आलं पाहिजे. छान. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लक्ष देऊन हे लेक्चर अटेंड करत आहात म्हणून तुम्हाला सर्वांना या गोष्टी समजत आहेत. खूप सोपं आहे मला येतंय असं जर तुम्ही क्लास सुरू करायच्या अगोदर जर वाटलं असं एखाद्याला ते बसलेच नाही क्लासला. पण ह्या बऱ्याचशा साध्या साध्या गोष्टी मित्रांनो आम्ही शिकवतो. पण आम्ही शिकवत असताना आमच्यातले जेव्हा नवीन नवीन शिक्षक शिकवतात त्यावेळेस आम्हाला पण त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. पहा विद्यार्थी असतो माणूस आयुष्यभर म्हणून असं समजायचं नाही घटक सोपा आहे तर हुशार आहेत का नाही असं कधी समजायचं नाही. आपण आपल्या तळमळीने आपण जर मनापासून ती गोष्ट करायची ठरवली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी नवीन पाहायला भेटतं. पहा 100%. जेव्हा आपण घराच्या बाहेर रोज पडतो ना आणि आपली जर इच्छा असेल काहीतरी आज आपल्याला नवीन मिळवायचं 100% तुम्हाला नवीन काहीतरी भेटत असतं. फक्त तुमची घेण्याची तेवढी तयारी असली पाहिजे. असो आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये पहा नवीन गोष्टी आणखी शिकायला भेटतील. समान परिमिती असलेल्या चौरस व आयतामध्ये चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर आहे. आयताची लांबी 30 सेंटीमीटर असल्यास रुंदी शोधा. रुंदी कोणाची शोधायची आयताची कारण चौरसाच्या चारी बाजू सारख्याच असतात. रुंदी आयताची शोधायची. हा प्रश्न काय दिला आता चौरस आणि आयत एकत्र केलाय पहा या ठिकाणी. अशा ठिकाणी गोंधळ होत असतो. नेमकी चौरसाची काढायची का आयताची काढायची का काय काढायचं हे गोष्टी लक्षात येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं चौरस विचारलाय ना एक चौरस काढून घ्या. ज्याला समजतंय त्यांनी गरज नाही काढायची पण ज्याला समजत नाही आता नेमकी काय करू बा त्यांनी काय करा एक चौरस काढला मला नाही कळलं मी एक चौरस काढून घेतला. काय चौरस आहे आणि मी एक आयत पण काढला मित्रांनो. आता ह्या काय झालंय दोघांची पण काय आहे परिमिती असलेल्या समान आहे. लक्षात घ्या समान परिमिती कोणाची चौरसाची आणि आयताची परिमिती काय आहे समान आहे. चौरसाची बाजू किती आहे 24 सेंटीमीटर. आयताची लांबी 30 सेंटीमीटर. संपलं. आता सोपं झालं का आपल्या रुंदी काढायची ही बाजू काढायची पाहिजे आयताची. आता मला सांगा दोन्हीची याच्यामध्ये एक शब्दावर सगळं गणित आहे. दोन्हीची समान परिमिती आहे म्हणजे आपल्याला 24 बाजू माहिती आहे ना चौरसाची. मग चौरसाची परिमिती आपल्याला काढता येईल. कशी काढता येईल 24 गुणिले 4 4 चौक 16 4 2 8 आणि 1 9. ज्याच्या 24चा पाडा पाठ आहे त्याला हे सुद्धा करायची गरज नाही. 24 चौक उत्तर किती आलं 96. उत्तर आहे का आपलं. पर्यायामध्ये असतो पहा पहिलाच पर्याय 96. पहिलाच पर्याय 96 असतो आणि आपण लगेच म्हणतो अरे वा सुटलं लगेच 96ला. आपल्याला 96 विचारलं नाही आपल्याला अजून पुढे जायचंय. ह्या चौरसाची परिमिती निघाली. आता आयताची परिमिती काय आहे चौरसा इतकीच आहे. मला सांगा याच्यामध्ये काय माहिती आपल्याला ही बाजू माहिती आहे ही पण समोरची बाजू ही पण 30 आहे. आता मित्रांनो ह्याची 96 म्हणजे याची पण किती आहे. आता विषय चौरसाचा कट झाला. चौरसाची गरज संपली आता आहे का नाही. आता आपल्याला चौरसाची गरज नाही. कामापुरता मामा सोडून द्या चौरसाला. आता काय करायचं आपल्याला 96. जर चौरसाची आणि आयताची परिमिती समान असेल चौरसाची 96 म्हणल्यावर आयताची पण 96. मग 30 आणि 30 60. लांब्या तर गेल्या दोन्ही 60 वजा करा 96 मधून किती राहील रे 96 तून 60 गेले वजा. तिथं पण लेख बसायचं का आता 96 मग 60. अरे नाही तुम्ही ह्या गोष्टी आता तोंडी करायला शिका. 36 काय आहे 36 दोन्ही राहिलेल्या रुंद्यांची बेरीज आहे. ही 36 ही आणि ही दोन्ही म्हणून 36. मग याच्या वाट्याला किती येणार आहे मित्रांनो त्याचे 2 भाग करा फक्त 18 आणि 18 किती आली रुंदी. काय विचारलंय आपल्याला रुंदी विचारली किती आली रुंदी 18. तिथे तुम्हाला 36 पण पर्याय असेल मित्रांनो. दुसरा पर्याय 36 पण असेल. तिसरा पर्याय 96 तर नाही देणार 46 देतील किंवा 30 देतील आणि चौथा पर्याय देतील 18. आपल्याला काय होतं कन्फ्युजन करताना तर सुरुवातीला 96 वाटतं नंतर 36 वाटतं नंतर होतो नाही मग आता एखादा 96ला थांबतो जास्त हुशार असलेला त्याच्यापेक्षा थोडा कमी हुशार असलेला 36ला क्लिक करून बसतो आणि जो सर्वात कमी हुशार आहे तो आज क्लासला बसलेला आहे पहा. त्याला माहिती आहे मी जरी आज हुशार नसलो पण मला शिकून मला सर्वात हुशार व्हायचंय आणि त्यामध्ये तुम्ही आहात पहा.
तुम्ही इथपर्यंत जाणार, शेवटपर्यंत जाणार आणि शेवट तुम्ही 18ला क्लिक करणार आणि तुमचा प्रश्न अगदी योग्यरित्या सोडवला जाणार आणि त्याचे तुम्हाला सगळे मार्क भेटणार मित्रांनो. त्याच्यामुळं संयम ठेवायचा. मला खूप येत आहे म्हणून पळायचं नाही. परीक्षा ही परीक्षा असते, आपली परीक्षा पाहत असते. प्रत्येक प्रश्न फ्रेम करताना विद्यार्थी, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं वय हे सर्व त्या ठिकाणी पाहिलं जातं. पहा, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं सगळे सोपे प्रश्न सगळ्याला सुटते, पण परिस्थिती अवघड प्रश्नामध्ये अवघड निर्माण होत असते. ते अवघड प्रश्न सर्वांना काही सुटत नाही आणि खरं मेरिट तिथेच ठरलं जातं. म्हणून कोणताही प्रश्न हलक्यात घ्यायचा नाही. हा खूप सोपा आहे आणि आता मला काय त्याची गरज नाही सोडवायची. आता ह्या पहा एक प्रश्न, एका नियमित द्वादश भुजाच्या प्रत्येक बाजूची लांबी 9 सेंटीमीटर आहे, परिमिती काढा. तुम्ही म्हणता काय शब्द आणले जात, 9 भुजान, अष्टभुजान, द्वादश भुजा. आता काय द्वादश भुजा? आता पहा, मी मुलांना विचारलं द्वादश भुजा काय, काही तर्क काय लावला? 2 म्हणले बरं का, काही 2 म्हणले. सांगा बरं तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर सांगा बरं, कोण 2 म्हणले, कोण म्हणले द्वादश म्हणजे 2 आहे का नाही? 22 म्हणले असं काही नाही, बरोबर पण सांग. तुम्हाला आता कोणता महिना चालू आहे? मराठी महिना सांगा बरं. तुम्हाला दिंड्या वगैरे जाताना तुम्ही पाहिले असतील, तुम्हाला चित्र दिसत असतील ना व्हिडिओमध्ये, टीव्ही मध्ये दिंडी वगैरे. अगदी बरोबर, आषाढ महिना चालू आहे, बरोबर सांगितलं त्यांनी. आषाढ महिना चालू आहे, मग आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरची यात्रा कधी असते बरं? एकादशीला असते, बरोबर. एकादश म्हणजे कितवा दिवस असतो रे? एका महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, शुद्ध पक्ष आणि शुक्ल पक्ष. मग शुद्ध पक्ष 15 दिवसाचा, शुक्ल पक्ष म्हणजे शुद्ध, आणि कृष्ण पक्ष वद्य पक्ष म्हणतो आपण त्याला, तो 15 दिवसाचा. 15 15 30 दिवसाचे 2 पक्ष असतात, आहे की नाही? 15 अधिक 15. मग पहिल्या 15 दिवसामध्ये एक एकादशी असते, दुसऱ्या एकादशी. एकादशी कोणत्या तिथीला येते? कितव्या दिवशी येते? 11व्या दिवशी येते. पहा, कितव्या दिवशी येते? 11व्या दिवशी. आणि मग तुम्ही शब्द ऐकला असेल, मला द्वादश सोडायच्या किंवा मी द्वादश धरली, आहे का नाही? काही एकादशी धरतात, काही द्वादशी धरतात. द्वादश म्हणजे काय रे? एकादशीच्या समोर पुढचा दिवस. द्वादश म्हणजे 12. काय? द्वादश म्हणजे 12. मग 12 बाजू असलेली आकृती आहे, नियमित आहे. म्हणजे प्रत्येक नियमित म्हणजे प्रत्येक बाजू तिच्या काय आहेत? 12च आहेत. मग काय संपला विषय. फक्त ह्या शब्द ज्याला माहिती आहे किंवा ज्याने वाचला होता त्याला ते सुटणार आहे, त्याला बाकी ह्या गोष्टीची गरज नाही. प्रत्येक बाजू 9 सेंटीमीटर आहे आणि परिमिती काय? मग काय 12 9, ज्याच्या 12चा पाढा असेल त्यांनी 12 9 करा, 108 होता का किती होता? नाही तर ज्याचा पाढा पट नसेल त्यांनी करा गुणाकार. मग 9 दुने 18, 9 1 9 1 10. मित्रांनो, तुमचे 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजेत, लक्षात घ्या. 30 पर्यंत पाढे, 30 पर्यंत संख्येचे घन आणि 30 पर्यंत संख्येचे वर्ग, एवढं जर तुमच्या पाठ असेल तर गणित तुमच्या पुढे काहीही नाही, एकदम सोपं होऊन जाणार. अशा पद्धतीने एक तुम्हाला गृहपाठासाठी प्रश्न आहे. पहा, त्याच्या अगोदर आपण एवढा प्रश्न घ्या, तुम्हाला काही शंका असेल तर ते आपण घेऊया. एक संमिश्र आकृतीची सर्व बाहेरील बाजू मोजून तिची परिमिती काढा. तुम्ही काय करायचं, आज क्लास संपल्याबरोबर लगेच एक आकृती काढा, कोणती संमिश्र म्हटलं, किती बाजूची काढा, कोणाला कशी वाटेल तशी काढा. अशी काढा, हा काही अशी वाटेल अशी काढा, काय अडचण नाही, कशी पण काढा. आणि ऍक्च्युअल पट्टी घ्यायची, इथं ठेवायची, मोजायची, इथं ठेवायची, मोजायची. आता ते पॉईंट मध्ये पण येईल तुमचा, काही 4.5 4.3 काय येईल. आणि काय करायचं, ते मोजून तुम्ही सगळ्या बाजू मोजायच्या, त्याची बेरीज करायची आणि किती तुमच्या आकृतीची किती आली परिमिती हे मला उद्याच्या तासात तुम्ही सांगायचं. पहा, प्रत्येकाने आकृती काढायची आणि त्या प्रत्येक आकृतीची परिमिती किती येते हे मला उद्याच्या तासाला तुम्ही सांगायचंय. तुम्ही सर्वांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी ऐकलं. पहा, म्हणून तुम्हाला निश्चित काही कोणाला अडचण आहे का? चला बरं सांगा, कोणाला काही कळालं नाही वगैरे. आपण चला माईक चालू करा. सर्वांनी उद्या तुमचे प्रश्न आहेत उद्या घेऊ आपण. उद्या आपल्याला आज परिमिती पाहिले, उद्या आणि परवा 2 दिवस क्षेत्रफळ या घटकावर आपल्याला चर्चा करायची. पहा,